नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टँडर्ड 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 जॉमेट्री थर्ड चॅप्टर आपला चालू आहे. सर्कल वर्तुळ. आज आपल्याला याचा शेवटची एक्सरसाइज, शेवटचा सराव संच प्रॅक्टिस सेट 3.5 आज आपल्याला सोडवायचा आहे. आतापर्यंत आपले प्रॅक्टिस सेट 3.4 पर्यंतची सर्व उदाहरणे मी सोडवून दिली. त्यांनी थेरॉटिकली भाग हा पूर्णपणे घेतलेला आहे आणि त्याचा पुढचा भाग आज आपण घेत आहोत. क्वेश्चन नंबर 1, फर्स्ट एग्जाम्पल. In the figure, ray PQ touches the circle at point Q. PQ is equal to 12, PR is equal to 8. Find PS and RS. In the figure, फिगर दिलेली आहे, ही फिगर आहे. सर्कल दिसते आपल्याला या ठिकाणी. या सर्कलचा P हा एक एक्सटर्नल पॉइंट दिसत आहे. P या एक्सटर्नल पॉइंट्स मधून PQ ही टँजंट काढलेली दिसते आणि PRS ही काय आहे, सेकंट आहे. त्यामध्ये आपल्याला PQ या टँजंट सेगमेंटची लांबी दिलेली आहे. आपल्याला टँजंट सेगमेंट PQ 12, PR 8 दिलेला आहे. तुम्हाला ही पूर्ण PS काढायची आणि RS ची लेंथ काढायची. लक्षात आलं असेल. हे काय दिसतोय, टँजंट दिसते. ही काय दिसते, सेकंट दिसते. म्हणजेच टँजंट सेकंट सेगमेंट थेरम आपल्याला वापरावा लागेल, हे लक्षात येत असेल दिलेल्या इन्फॉर्मेशन वरून आणि दिसती त्या समोरच्या फिगर वरून. कसं लिहायचं बघू, कसं सोडवायचं. मग या ठिकाणी ray PQ is tangent and PRS is secant. PQ काय आहे, टँजंट. PRS ही काय आहे, सेकंट आहे. Therefore PR into PS is equal to PQ square is equal to PQ square. कारण टँजंट सेकंट सेगमेंट थेरम मागील व्हिडिओ मधल्या सगळ्यात शेवटी आपण तो प्रूव्ह केलेला आहे. थेरम प्रूव्ह केला आहे आपण. ह्या टँजंट सेगमेंटचा स्क्वेअर इज इक्वल टू PR हा एवढाच तुकडा इंटू पूर्ण PS. हे लक्षात ठेवा. PR इंटू RS लिहितात, चुकीचं आहे. PR इंटू PS आलं लक्षात. मग PR इंटू PS इक्वल टू PQ स्क्वेअर. रिझन टँजंट सेकंड सेगमेंट थेरम, स्पर्शिका छेदिका प्रमेय. समजले. याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत त्या ठेवा आपण. PQ 12 दिले, PR 8 दिले, ठेवू आपण. PR ची व्हॅल्यू 8 इंटू PS इक्वल टू PQ ची व्हॅल्यू 12 त्याचा स्क्वेअर. 8 into PS is equal to 12 square is 144. PS is equal to 144 multiply by 8 here divided by 8. PS is equal to 144 upon 8, 18. It is 18. PS is equal to 18. समजले. हे PS ची व्हॅल्यू काढली. अजून काय विचारले, RS विचारलंय. PS म्हणजे ही पूर्ण सेगमेंट आणि त्यातली PR पण माहिती आहे आपल्याला. RS काढता येईल. पूर्ण सेगमेंट मधून ही PR एवढे वजा करावं लागेल. RS बॅलन्स राहतो. म्हणून RS इज इक्वल टू PS मायनस PR. रिजन काय याला, PRS. ही बिटवीननेस आहे या ठिकाणी. PRS ही बिटवीननेस आहे. त्याच्या आधारे आपण हे लिहिलेलं आहे.
म्हणून RS इज इक्वल टू PS ची व्हॅल्यू 18 मायनस PR ची व्हॅल्यू 8. 18 काढली आपण PS आणि 8 आपल्याला दिलेली आहे. Therefore RS is equal to 18 minus 8 10. किती 10. म्हणजे इथे आपल्याला PS आणि RS विचारली होती, त्या दोन्ही आपण काढलेले आहेत. आन्सर लिहायचं शेवटी PS is equal to 18 and RS is equal to 10. समजलं असेल. सेकंड एक्झाम्पल. इन फिगर दिलेली आहे. हे असे chord MN and chord RS intersect at point D. MN ही chord आहे, RS ही another chord, intersect each other at point D. D point कुठे दिसतोय आपल्याला? इंटेरियर ऑफ दी सर्कल. कुठे दिसतो? इंटेरियर ऑफ दी सर्कल. म्हणजे या दोन जीवा आहेत, MN आणि RS. ह्या दोन जीवांचं एकमेकींना कुठे छेदलेत? वर्तुळाच्या अंतर्भागात छेदलेत. या ठिकाणी काही इन्फॉर्मेशन, काही माहिती दिली आहे आपल्याला. RD दिलेली आहे, DS दिलेला आहे. म्हणजे ही जी RS जीव आहे तिचे जे दोन पार्ट झाले, डिवाइड झाली ती, त्या दोन्ही पार्टच्या लेंथ दिलेल्या आहेत. MD दिलेला आहे आपल्याला आणि DN काढायचं. या दोन पार्ट मधला एक पार्ट दिलाय, दुसरा काढायचा आहे. बोला कोणता थेरम वापरता येईल? झालंय, मागच्या व्हिडिओ मध्ये झालेलं आहे सगळं. थेरॉटिकल पार्ट आपण घेतलाय मागच्या व्हिडिओ मध्ये. बोला. तर या ठिकाणी ह्या दोन जीवा आहेत, एकमेकींना अंतर्भागात छेदतायत. देर आर टू कॉर्ड्स which are intersect each other in the interior part of the circle. Then which property, which theorem? दोन जीवांच्या सामायिक विभाजनाचे, आंतरविभाजनाचे प्रमेय. दोन जीवांच्या आंतरविभाजनाचे प्रमेय. बरोबर आहे? काय मग तो नेमका काय प्रमेय, थेरम काय? तर या ठिकाणी बघू आपण, लिहू आपण. या ठिकाणी लिहिताना लक्षात येईल. तर या ठिकाणी chords RS and chord MN, chord RS and chord MN intersect each other at point D in the interior of circle. हे महत्वाचं आहे. इंटेरियर की एक्सटेरियर? इंटेरियर ऑफ सर्कल. बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ chords. दोन जीवांच्या आंतरविभाजनाचे प्रमेय. इंटरनल डिव्हिजन ऑफ chords. काय सांगते ते? DM ही जी MN आहे ना, तिचे दोन पार्ट झाले, तुकडे झाले, त्यांचा प्रॉडक्ट DM इंटू DN लिहिला. दुसरी कॉर्ड आहे ती राईट हँड साइडला, त्यांचा प्रॉडक्ट लिहायचा, इज इक्वल टू DR इंटू DS. लक्षात? DM इंटू DN इज इक्वल टू DR इंटू DS. ह्या चौघापैकी तिघांच्या व्हॅल्यूज माहिती आहेत आपल्याला, एक काढायची आहे. त्या व्हॅल्यूज आपण यामध्ये ठेवू. DM माहिती आहे का? आहे. MD म्हणजे DM 8. DN ची व्हॅल्यू काढायची आहे. DR म्हणजे RD 15 आणि DS इज 4. ठेवा त्याच्यामध्ये. 8 इंटू DN इज इक्वल टू 15 into 4. 8 into DN equal to 15 into 4. Therefore, DN is equal to 15 into 4. Multiply by 8 here, divided by 8. And which is equal to 15 into 4 upon 8. या ठिकाणी भाग जातो. 4 1 4, 4 2 8 घालून दाखवतो तुम्हाला. हा 4 into 1 आणि हा 4 into 2. अशा प्रकारे 15 into 1 15, 15 into 1 15 upon 2.
तेच आपण कसं लिहायचं, dn इज इक्वल टू 7.5, 15/2 दॅट इज 7.5. ही आली dn ची व्हॅल्यू आली पहिलं. सेकंड, यामध्ये RS दिली आपल्याला, RS ही पूर्ण लेंथ दिली, MD दिली आपल्याला, DN दिलाय आणि तुम्हाला विचारलाय काय, DS विचारलाय. काय विचारलाय, DS. जो विचारलाय ना तो आपण या ठिकाणी x मानला, DS काढायचा आहे. DS इज इक्वल टू x. जर DS x असेल तर RD किती असेल, मग पूर्ण RS किती आहे आपली, 18. पूर्ण लेंथ 18 आहे, त्यातला DS मायनस केला x, हा किती येईल, 18 मायनस x. म्हणून लिहिलं इथं dr इक्वल टू पूर्ण RS मायनस DS, बिकॉज RDS ही बिटवीननेस आहे. बिग पॉइंट RD अँड S आर कोलिनियर पॉइंट आहेत, ते एक रेषीय आहे. Therefore dr इक्वल टू 18 मायनस x, RS 18, DS x. समजले. आता ही RD माहित झाली 18 मायनस x, DS माहिती आहे आपल्याला x, MD माहिती आहे, DN माहिती आहे. आपण या ठिकाणी इथं जी प्रॉपर्टी वापरली, थेरम वापरला, बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, दोन जीवांच्या अंतर विभाजनाचे प्रमेय, त्याचाच वापर याही ठिकाणी करायचा आहे. बाय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स करू आपण. काय लिहिणार, dr इंटू ds, हे दोन आहेत ना पार्ट RS चे, त्यांचा प्रॉडक्ट इज इक्वल टू MN चे जे दोन पार्ट झाले D मुळे, त्या दोघांचं प्रॉडक्ट म्हणजे गुणाकार, त्यांच्या व्हॅल्यूज भरू. dr 18 मायनस x इंटू ds x, dm 9, dn 8. मल्टिप्लिकेशन करू, x इंटू मायनस x मायनस x स्क्वेअर, x इंटू 18 इज प्लस 18x इज इक्वल टू 9 इंटू 8 72. हेच मी असं लिहितो, मायनस एक्स स्क्वेअर प्लस 18x प्लस 78. राईट हँड साइडला ते लेफ्ट हँड साइडला जाताना काय होईल, मायनस 72 इज इक्वल टू काय राहिले शेवटी, 0. याला मायनस साइन आहे, याला प्लस साइन आहे, मायनस साइन आहे, सगळीकडे -1 जर आपण मल्टिप्लाय केलं तर हा मायनसचा का होईल प्लस, या प्लसचा मायनस आणि या मायनसचा प्लस, चिन्ह बदलतील. बदलू आपण मग या ठिकाणी. म्हणून एक्स स्क्वेअर मायनस 18x प्लस 72 इक्वल टू 0. हे एक क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले आपल्याला, हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळाले. या क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये एक्स स्क्वेअरचा कोइफिशियंट 1 आहे, 1 इंटू 72 दॅट इज 72. अशी फोड करा, अशा दोन संख्या निवडा, असे दोन नंबर चॉईस करा की त्यांचा मल्टिप्लिकेशन 72 येईल आणि त्यांचीच ऍडिशन -18 येईल. बोला त्या दोन संख्या. 12 इंटू 6 येईल का, बघा येईल. 12 इंटू 6 केलं तर काय येतं, 72. पण आम्हाला ऍडिशन मायनस पाहिजे आम्हाला, म्हणजे एक तरी दोन्ही संख्यांना मायनस साइन या ठिकाणी याचा अर्थ पाहिजे, बरोबर आहे. म्हणून -12 मायनस 6 दॅट इज -18 आणि मल्टिप्लिकेशन मायनस मायनस प्लस होतं म्हणून इथे प्लस आहे. याचा कोइफिशियंट 1 आहे, त्यामुळे डायरेक्ट दोन ब्रॅकेट लिहिले तरी चालतील. इन फर्स्ट ब्रॅकेट x minus 12, in another bracket x minus 6 is equal to 0. तर दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे, याचा अर्थ एक तर हा ब्रॅकेट 0 किंवा हा 0. मग आपण या ठिकाणी सेपरेट लिहू, x minus 12 equal to 0 or x minus 6 equal to 0. Therefore x is equal to 12 or x is equal to 6. आणि x कशाबद्दल मानलाय आपण, x कशाबद्दल मानलाय,
या ठिकाणी एक्स आपण मानलाय आपण इथं वरती. लेट ds इक्वल टू एक्स. ds ची व्हॅल्यू काय एक्स आहे. म्हणजे हा एक्स म्हणजे ds आहे. विचारलाय काय ds विचारलाय आम्हाला. देअरफॉर ds इक्वल टू 12 और ds इक्वल टू 6. ds इक्वल टू 12 और 6. अलग लक्षात. अशा प्रकारे हे सेकंड एक्झाम्पल. त्याच्यामध्ये आपण काय केलंय थेरम ऑफ इंटरनल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स त्याचा वापर केलाय. मागील उदाहरणामध्ये काय केलं आपण टँजंट सेकंड सेगमेंट थेरमचा वापर केलेला होता. कारण त्याच्यामध्ये एक टँजंट होती एक सेकंड होती. याच्यामध्ये दोन कॉर्ड आहेत आणि त्यांचं इंटरनल डिव्हिजन आहे म्हणून हा वापरलेला आहे. एक्झाम्पल इन फिगर. ही फिगर दिलेली आहे. फिगर दिलेली आहे. O इज द सेंटर ऑफ सर्कल. O हा वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे. B इज अ पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट. B हा पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे म्हणजे AB काय आहे टँजंट आहे. सेगमेंट OE परपेंडिक्युलर सेगमेंट AD. ही OE ह्या AD वर परपेंडिक्युलर आहे म्हणजे राईट अँगल करते ते. AB 12 दिलाय. AC दिलाय आपल्याला 8. तुम्हाला AD विचारलाय हा पूर्ण विचारलाय. DC विचारलाय ह्या कॉर्डची लेंथ विचारली आणि DE हा तुकडा पण विचारलेला आहे. मग या ठिकाणी काय करता येईल बघा. पहिल्यांदा बघा या ठिकाणी काय दिसते ही BA काय आहे सॉरी AB काय आहे टँजंट आहे. काय आहे टँजंट. तिची लेंथ दिलेली आहे आपल्याला 12. ACD ही काय आहे सेगमेंट आहे. त्यातली AC दिली आहे आपल्याला. AD काढता येईल आपल्याला. AD काढता येईल. AD विचारले आहे. मग सांगा मला ही काय आहे टँजंट ही काय आहे सेगमेंट. कुठला थेरम वापरायचा पहिल्या उदाहरणामध्ये वापरला आपण काय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम बरोबर आहे तो वापरू आपण या ठिकाणी. म्हणून रे AB दिलेला उत्तर माहिती लिहा. रे AB इज टँजंट अँड ACD इज सेकंड. Therefore by tangent second segment theorem काय सांगतो बोला AC into AD is equal to AB square. ज्या व्हॅल्यूज माहिती आहेत ते ठेवा. AC माहिती आहे आपल्याला 8 into AD is equal to AB 12 आहे 12 square. म्हणजे 8 into AD is equal to 144. Therefore AD is equal to 144 upon 8. Therefore AD is equal to 18. हे पहिलं उत्तर मिळालं. आता काय विचारलंय DC विचारलंय. DC कुठे आहे DC ही DC एवढा विचारलाय. कसा काढणार रे पूर्ण AD काढलाय आपण आता किती आहे 18. ते पूर्ण AD आणि हा AC पण माहिती आहे आपल्याला 8. त्या पूर्ण AD मधून हा AC मायनस करा DC मिळेल. सेकंड येते खाली DC is equal to AD minus AC because ACD betweenness आहे. That is point AC and D are collinear. म्हणून ती वजाबाकी करू शकलो. Therefore DC is equal to AD ची व्हॅल्यू 18 AC 8. म्हणून DC is equal to 10. DC ची व्हॅल्यू काय आली 10 आली. तिसरं काय विचारलंय DE विचारलंय. ही DE ही कशी काढायची बोला आता. बघा फिगर कडे जरा विचार करा. थोडं 90 कडे चला. 90 सर्कल चॅप्टर मध्ये आपण शिकलेलो आहोत काही प्रॉपर्टीज. बघा काय सुचतंय का थोडी हिंट देऊ का. बघा या ठिकाणी हा DC काय आहे कॉर्ड आहे. DC कॉर्ड जीवा आहे. हा O हा सेंटर आहे. हे सेंटर पासून या जीवेवर काय केलंय आपण हा परपेंडिक्युलर टाकलाय.
ओई परपेंडिक्युलर डीसी दिले आपल्याला इथं. सेगमेंट ओई परपेंडिक्युलर एडी म्हणजे डीसी वर असतो तो, आहे का. बघा आता आठवते का काय, का सुचतंय का. बघा इकडं या ठिकाणी या परपेंडिक्युलर टाकलंय ना. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द क्वाड इज बायसेक्ट द क्वाड. केंद्रापासून जिवेवर टाकलेला लंब त्या जिवेस दुभागतो. माहितीये ना, झालंय का नववीत. परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम सेंटर टू द क्वाड इज बायसेक्ट द क्वाड. केंद्रापासून जिवेवर टाकलेला लंब त्या जिवेस दुभागतो. समजतंय. ठीक आहे, त्याचा वापर करायचा आपल्याला. इन फिगर O is the center of circle and segment D perpendicular segment AD. Perpendicular drawn from center to chord is bisect the chord. बरोबर आहे. मग या ठिकाणी therefore हा बायसेक्ट करतो या DC ला, म्हणजे DE इक्वल टू काय असेल EC, आणि या DC च्या ती कशी असेल हाफ. म्हणून DE इज इक्वल टू EC इज इक्वल टू हाफ DC. त्यातली DC काढली आपण 10. therefore DE इक्वल टू 1/2 into 10. that is DE is equal to 5. काय आली DE ची व्हॅल्यू 5. हे उत्तर तिने आपण एकत्र लिहू, AD DC आणि D. Answer therefore AD is equal to 18, DC is equal to 10 and DE is equal to 5. काय अडचण काही नाही. पहिल्या उदाहरणामध्ये सेकंड टँजंट सेकंड सेगमेंट थेरम वापरला. सेकंड एक्झाम्पल मध्ये इंटरनल डिव्हिजन ऑफ क्वाड्स आपण पाहिला, त्याचा थेरम वापरला. आता पण आपण टँजंट सेकंड थेरम वापरलाय. पुढचं उदाहरण बघा. इन फिगर, ही फिगर दिसते. काय दिसतंय फिगर मध्ये, पी हा पॉइंट आहे. कुठं आहे, एक्सटेरियर ऑफ सर्कल, वर्तुळाच्या एक्सटर्नल पार्ट मध्ये आहे, तो बाह्य भागात आहे. आणि PST ही काय आहे सेकंड, PQR ही अनादर सेकंड, दुसरी जीवा, सॉरी दुसरी छेदिका. हे दोन छेदिका आहे. तर या ठिकाणी काय असते माहिती आहे आपल्याला, म्हणजे TS ही एक कॉर्ड आहे थोडक्यात आपली इथं. RQ ही सेकंड कॉर्ड. हे दोन कॉर्ड एकमेकाला इंटरसेक्ट करतात का, करतात. पण कुठं, वर्तुळाच्या बाहेर जाऊन करतात, बाह्य भागात करतात, एक्सटर्नल पार्ट ऑफ द सर्कल तिथं करतायत. मग याचाही थेरम आपण पाहिलेला आहे पुस्तकामध्ये. ऍक्टिव्हिटी स्वरूपात तुम्हाला ते प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. फिलिंग द बॉक्सेस तुम्हाला ठेवलेले आहेत तिथे फिल करायला. तुम्हाला बोला काय करता येईल. तर या ठिकाणी थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ क्वाड्स, दोन जीवांच्या बाह्य विभाजनाचे प्रमेय, त्याचा या ठिकाणी वापर करावा लागेल. बरोबर आहे. फिगर बघितलं की लक्षात आलं पाहिजे, विचार त्या दिशेने आपण विचार करायला जायचं. अशी फिगर दोन वेळेस येते आपल्या या चॅप्टर मध्ये. अशा फिगर मध्ये इथं काय दिलंय त्याच्यावरून ठरवायचं. इथं काय दिलंय, ह्या साईड आहेत ना सेगमेंटच्या लेन्स दिलेल्या आहेत, म्हणून आपण ते वापरतोय. याच्याशिवाय जर तुम्हाला इथं या आर्कचं मेजरमेंट आणि या आर्कचं मेजरमेंट दिलं असतं तर तुम्हाला कदाचित या ठिकाणी TPR हा अँगल विचारला असता. ते पण उदाहरण आपलं झालेलं आहे पाठीमाग. ते पण उदाहरण आपलं झालेलं आहे. ह्या अँगलचा व्हर्टेक्स जर आउटसाइड ऑफ द सर्कल असेल तर त्या अँगलचं मेजरमेंट ह्या दोन आर्कच्या वजाबाकीच्या डिफरन्स बिटवीन टू आर्क अँड हाफ त्याचा करायचा. हाफ इंटू डिफरन्स बिटवीन इंटरसेप्टेड आर्क. अशी ही उदाहरणं मागच्या एक्सरसाइज मध्ये आपण सोडवलेली आहेत. त्यामुळे काय दिले त्यानुसार काय विचारले, काय दिले आणि काय विचारले त्यानुसार आपण या ठिकाणी कोणता थेरम वापरायचा हे ठरवायचं आहे. तर या ठिकाणी मग कोणता थेरम वापरतोय आपण, PR इक्वल टू
आता हे तुम्हाला दिले काय बघा, पी क्यू दिलाय, हा तुकडा दिलाय, क्यू आर दिलाय आपल्याला, पण आम्हाला याच्यामध्ये क्यू आर ची गरज नसते, आम्हाला पी आर पाहिजे असतो, पी क्यू इंटू पी आर पाहिजे असतो, पण आम्हाला पी आर माहिती नाही, म्हणून पी आर काढून घेऊ आपण, पी क्यू प्लस क्यू आर, बिकॉज पी क्यू आर बिटवीननेस, म्हणजे point Q is lies in between P and R, that is point P Q R collinear, एकरेषीय आहेत. ठेवू यामध्ये किंमत, पी आर इक्वल टू पी क्यू 6 दिलेला आहे प्लस क्यू आर 10 दिलेला आहे, 6 प्लस 10 16. कॉड एस टी अँड कॉड क्यू आर, एस टी अँड क्यू आर हे काय आहेत, इंटरसेक्ट इच अदर इन द एक्सटेरियर ऑफ द सर्कल, महत्वाचा शब्द आहे हा. मग एक्सटेरियर ऑफ सर्कल आहेत म्हणल्यावर काय लिहितो आपण याच्यावर, देअरफॉर कोणता थेरम वापरू, बाय द थेरम ऑफ एक्सटर्नल डिव्हिजन ऑफ कॉर्ड्स, बरोबर आहे, वापरू आपण या ठिकाणी. काय सांगतो थेरम तो, पी एस इंटू हा पूर्ण पी टी इज इक्वल टू पी क्यू इंटू पी आर लिहिलं, त्याच्यामध्ये व्हॅल्यूज ठेवू आपण. पी एस ची व्हॅल्यू बोला 8, पी एस ची व्हॅल्यू 8 इंटू पी टी माहित नाही, काढायचंय आपल्याला, तसाच ठेवला, इज इक्वल टू 6, 6 काय पी क्यू दिलाय, इंटू पी आर, पी आर आपण आत्ताच काढलाय 16, या व्हॅल्यूज ठेवल्या. Therefore 8 into pt is equal to 6 into 16, that is 96. pt is equal to 96 upon 8. Therefore pt is equal to 12. यांचा भागाकार करा, 96 म्हणजे 12 into 8 असतो, आणि डिवायडेड बाय 8 into 1, 8 8 8 कॅन्सल, म्हणून 12 आलं. Therefore 10th number, ts equal to pt minus ps, pt minus ps, आम्हाला ts काढायचा आहे ना, pt नको होता, पण pt काढल्याशिवाय ts काढू शकत नाही, म्हणून तो आपण मिळवलेला आहे. pt माहिती होता, ts काढायचा आहे, कुठे आहे ts, हा ts, हा पूर्ण pt मधनं हा ps काय करावं लागेल, मायनस, pt मायनस ps, ही बिटवीन नेस लिहायची, pst. Therefore ts equal to 12 minus 8, therefore ts equal to 4, ts ची व्हॅल्यू काय आली 4. ही जे रिझन आहेत ना, हे रिझन, हे रिझन, हे जर लिहिले नाहीत तर जे टॉपर विद्यार्थी आहेत त्यांचे मार्क जातात, मार्क कापण्यासाठीची जागा आहे ही लक्षात ठेवा. सर्वसामान्याने एखाद्या वेळेस विचारलं जाणार नाही, की नाही लिहिलं तर चालून जाईल, परंतु जे हुशार मुलं आहेत, ज्यांना आउट ऑफ मार्क पडत आहेत, त्या मुलांसाठी या गोष्टी फार महत्वाच्या आहेत, लक्षात ठेवा. क्वेश्चन नंबर 5, दॅट इज लास्ट क्वेश्चन. इन फिगर, फिगर दिली आपल्याला, हे अशी फिगर दिली, सेगमेंट EF इज अ डायमीटर, EF हे काय आहे, डायमीटर, and segment DF is a tangent, ही DF काय आहे, tangent आहे. The radius of the circle is R, radius of circle, या सर्कल ची रेडियस काय दिली, R. तर तुम्हाला काय सांगितले, prove that DE into GE equal to D 4R square, हे तुम्हाला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे. बघा, थोडा विचार करा, काय करता येईल. ही टँजंट आहे आपल्याकडे, ही काय आहे, टँजंट, आणि ही काय आहे, DGE, सेकंड. टँजंट आहे, सेकंड आहे, म्हणजे टँजंट सेकंड सेगमेंट थेरम आपल्याला वापरता येईल, पण वापरून पण डायरेक्ट येत नाही. DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू DE होईल, पण इथं DG आहे का यात, नाही. DG आहे का यात, नाही. DE आहे, पण इथं DG नाही. शिवाय इथं काय DF स्क्वेअर आहे का, नाही. त्याच्याऐवजी काय 4R स्क्वेअर आहे. त्यामुळे या ठिकाणी
ते आता जे आपण सांगितलेला थेरम आहे तो तर वापरायचा आहेच. टँजेंट सेकंड सेगमेंट थेरम वापरायचाच आहे. शिवाय याच्यामध्ये तो आपल्याला एकदा पायथागोरस थेरम वापरायचा. तो कसा वापरता येईल, कारण तो राईट अँगल मध्येच वापरता येतो. तर हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे पण आपल्याला आधी दाखवावं लागेल. ते कसं काय, ते दिलेल्या इन्फॉर्मेशनच्या आधारे. डायमीटर म्हटलंय आपला, डायमीटर त्याचाही आपल्यामध्ये वापर करून घेता येईल. हे दिले म्हणजे काय तर त्याची गरज असल्याशिवाय दिलेलं नाही, त्याचा वापर या ठिकाणी आपल्याला करून घेता येईल. टँजेंट दिली म्हणजे त्याचाही वापर आपण काढतोय. सेगमेंट आहे आणि इथं सर्कलची रेडियस आर दिली आहे आपल्याला, पण प्रूव्ह मध्ये सुद्धा इथं आर आहे म्हणजे रेडियसचा स्क्वेअर आहे. या सगळ्या गोष्टींचा वापर या ठिकाणी करायचा आपल्याला आहे. तर एक 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 पायरी आपण लिहू म्हणजे लक्षात येईल तुमच्या. पहिली पायरी, सेगमेंट डीएफ इज अ टँजंट. ही काय आहे, टँजंट. टँजंट सेगमेंट आहे. टँजंट म्हणजे एक लाईन असते बरं का, आणि टँजंट सेगमेंट ही एक सेगमेंटच असते, रेषाखंड असतो, आणि टँजंट ही एक रेषा असते. हे लक्षात ठेवा. इथे हा तुकडा आहे, सेगमेंट आहे ही, म्हणून टँजंट सेगमेंट म्हटलंय. अँड DGE इज अ सेकंड. मग या ठिकाणी पहिलाच सांगितलं मी मग, बाय टँजंट सेकंड सेगमेंट थेरम तो वापरू आपण. काय सांगतो थेरम तो, DF स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू DE आहे का. पुढचं नेक्स्ट, इन ट्रायंगल DEF हा ट्रायंगल आहे ना मोठा, तो कन्सिडर करा. याच्यामध्ये DFE हा किती असेल रे, 90. कशावरून, या ठिकाणी हा EF काय आहे, डायमीटर आहे, म्हणजे HF काय आहे, रेडियस आहे. ही DF काय आहे, टँजंट आहे. टँजंट आणि F काय आहे, पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे. ही टँजंट आणि ही रेडियस या पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट मध्ये कशा असतात, परपेंडिक्युलर टू इच अदर. मग त्या परपेंडिक्युलर असतात म्हणजे त्यांचे मेजरमेंट किती, 90. कारण काय, बाय टँजंट थेरम झालाय आपल्याला पहिल्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये तो होऊन गेलेला आहे, बरोबर आहे. मग त्याचा वापर केलाय आणि हा काय झाला मग, राईट अँगल ट्रायंगल. मग ह्याच्यामध्ये आपण पायथागोरस थेरम वापरू. पायथागोरस थेरम काय, पायथागोरस थेरम हा DE हा काय आहे, हायपोटेनस, त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू सम ऑफ दी स्क्वेअर्स ऑफ दी रिमेनिंग टू साइड्स DF स्क्वेअर प्लस EF स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम, बाय पायथागोरस थेरम. मग या ठिकाणी DE स्क्वेअर इज इक्वल टू DF स्क्वेअर. DF स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली आपण 3 नंबर मध्ये, DG इंटू DE आहे का इथं, DG इंटू DE. बघा या ठिकाणी कोणती लिहितोय मी, हे आहे ना इथं, DG इंटू DE, हे आहे ना, ही व्हॅल्यू या ठिकाणी मी लिहिलेली आहे, DG इंटू DE. लक्षात, ती व्हॅल्यू त्या ठिकाणी लिहिली. प्लस EF स्क्वेअर आहे तसा, प्लस EF स्क्वेअर, हा EF स्क्वेअर आहे तसा लिहिलाय. फ्रॉम 3 नंबर मध्ये आपण आहे ती व्हॅल्यू भरलेली आहे. पुढे या ठिकाणी बघा, DE स्क्वेअर इज इक्वल टू DG इंटू DE प्लस EF काय रे, EF बघा डायमीटर आहे का, हे डायमीटर. डायमीटर म्हणजे कसं असतं, रेडियस आणि डायमीटर मधले रिलेशन काय, डायमीटर इज इक्वल टू 2 इंटू रेडियस असतं. पण रेडियस किती दिली आपल्याला इथं, R दिली, म्हणून DEF च्या ठिकाणी काय लिहू, 2R लिहिला मी या ठिकाणी. पण त्याचा काय इथं स्क्वेअर, 2R ब्रॅकेट स्क्वेअर, सिन्स डायमीटर इक्वल टू 2R. लिहू आपण पुढं, DE स्क्वेअर हा मल्टिप्लाय बाय DG, इकडं राईट हँड साइडला मल्टिप्लाय आहे DG इंटू DE, सॉरी प्लस आहे इथे या ठिकाणी, तो लेफ्ट हँड साइडला जाऊन काय होईल, मायनस DG इंटू D इक्वल टू काय राहिले इकडं 2R ब्रॅकेट स्क्वेअर राहिला. मग या ठिकाणी काय लिहिणार, हा बघा या ठिकाणी इथे DE स्क्वेअर आहे,
इथं डी आहे, दोघातनं कॉमन काय निघतंय? डीई निघेल का? निघेल. तो लिहू डीई. ब्रॅकेट मध्ये काय शिल्लक राहिला? यातला एक डीई राहिला आणि यातला डीजे राहिला, मायनस साइन मध्ये आहे. इज इक्वल टू 2 स्क्वेअर इज 4 आर स्क्वेअर. पण ही डीई मायनस डीजी फिगर मध्ये बघा, डीई मायनस डीजी. डीई म्हणजे हा पूर्ण, डीजी म्हणजे एवढा तुकडा. मग काय राहिलं शिल्लक? जीई. याच्याबद्दल ते लिहायचं, याच्याबद्दल. मग डीई इंटू डीई मायनस डीजी च्या ऐवजी काय लिहिलं? जीई इज इक्वल टू 4r स्क्वेअर. कारण काय? डी डीजीई ही बिटवीननेस आहे, किंवा त्या ठिकाणी तुम्हाला समजायसाठी मी असं करतो. या ठिकाणी काय करतोय बघा, याच्याबद्दल काय लिहिलं? याच्याबद्दल हे लिहिलेलं आहे, हे लिहिलेलं आहे. आलं लक्षात? आणि हे या ठिकाणी जे आम्हाला प्रूव्ह करायचं होतं ते आपल्या या ठिकाणी प्रूव्ह झालेलं आहे, ते प्रूव्ह केलेलं आहे. आणि याच बरोबर या ठिकाणी आपला हा 5वा प्रश्न जो आहे, लास्ट क्वेश्चन प्रॅक्टिस शीट 3.5 मधला पूर्ण झालाय. आणि याच बरोबर प्रॅक्टिस शीट 3.5 आपला पूर्ण झालेला आहे. आणि याच बरोबर आपला या ठिकाणी थर्ड चॅप्टर जो आहे, सर्कल किंवा वर्तुळ, हा आपला या ठिकाणी पूर्ण झालेला आहे. आणि याच बरोबर आपले जॉमेट्रीचे 3 चॅप्टर झालेले आहेत. किती चॅप्टर? 3 चॅप्टर. पहिला चॅप्टर कोणता होता? सिमिलॅरिटी, समरूपता. किती गुणांचा होता? 10 गुणांचा चॅप्टर होता, बरोबर आहे. सेकंड चॅप्टर आपण पाहिला पायथागोरस थेरम. किती गुणांचा होता? 7 गुणांचा. म्हणजे 10 अधिक 7 17 गुण झाले. आणि हा जो थर्ड चॅप्टर आहे, हा थर्ड चॅप्टर हा 12 गुणांचा चॅप्टर आहे. त्यापैकी सगळ्यात जास्त मार्क याला आहेत. किती झाले मार्क मग? 17 अधिक 12 किती झाले? बोला. 29 मार्क. किती? 29. म्हणजे 29 मार्काचं. 17 अधिक 12 किती? 32 मार्कांचं. 17 अधिक 12 32 मार्कांचा अभ्यासक्रम आपला संपलेला आहे, बरोबर आहे. 32 गुणांचा अभ्यासक्रम आपला जॉमेट्रीचा संपलेला आहे. तर त्यानंतर हा 32 गुणांचा अभ्यासक्रम आपला संपलाय. आपली प्रश्नपत्रिका 40 गुणांचा आपल्याला लिहायचं असतं. आज ते 60 गुणांची, आज ते 60 गुणांची. म्हणजे 60 गुणांचा विचार केला तर 50% पेक्षा जास्त अभ्यासक्रम आपला शिकवून झालेला आहे, बरोबर आहे. 50% पेक्षा जास्त अभ्यासक्रम शिकवून झालेला आहे. पण अभ्यास आपला किती झालेला आहे ते महत्वाचं आहे. शिकवून किती झाले ते आहे महत्वाचं, त्याच्याही पेक्षा महत्वाचं तुम्ही स्वतः अभ्यास किती केलेला आहे. तुमचा अभ्यास करून किती मार्कांचं पूर्ण झालेलं आहे ते बघावं लागेल ना. तर अभ्यास करा, व्हिडिओ पहा, पुन्हा पुन्हा पहा. तुम्हाला कुठेही कसलेही काही करायची गरज नाही. पुन्हा पुन्हा व्हिडिओ पाहिल्यानंतर ऑटोमॅटिक उदाहरणं तुमची सगळा सराव होऊन जाणार आहे. आणि हाताने लिहिण्याचा सराव करा. काय करा? लिहिण्याचा, ते न पाहता लिहिण्याचा, उदाहरण सोडवण्याचा सराव करा. म्हणजे 32 मार्काचा अभ्यासक्रम हा जॉमेट्री मध्ये झाला, आपला भूमितीमध्ये, गणित भाग 2 मध्ये झालाय. आता गणित भाग 1 ची पण झालेत आपली. किती चॅप्टर झालेले आहेत? 2 झालेले आहेत. पहिला चॅप्टर कोणता? लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल, 2 चलातील रेषीय समीकरणे. किती गुणांचा आहे? 12 गुणांचा. आणि सेकंड चॅप्टर क्वाड्रॅटिक इक्वेशन्स, वर्ग समीकरणे, ते पण 12 गुणांचं. म्हणजे त्या ठिकाणी 24 गुणांचा अभ्यासक्रम झालेला आहे. म्हणजे अल्जेब्राचा गणित भाग 1 चा 24 गुणांचा आणि गणित भाग 2 चा 32 गुणांचा अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे, बरोबर आहे. म्हणजे 30 आणि 20 50 म्हणजे 56 मार्कांचा अभ्यासक्रम आपला शिकून झालेला आहे. तर अभ्यास पण तुम्ही तसाच वेगाने त्याच स्पीडनं केला पाहिजे. कारण सुरुवातीच्या काळामध्ये तुम्हाला आता अभ्यासाला वेळ असते, नंतर अभ्यासाला तुम्हाला वेळ असतेच, परंतु
हे करू की ते करू हे आपल्याला कळत नाही. म्हणून सुरुवातीपासून अभ्यास करा म्हणजे पुढचा लोड कमी होतो. तर हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पहा. व्हिडिओंना लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना शेअर करा आणि स्टँडअप मॅथ्स बाय सुरेश शिंदे या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा.